गुड मॉर्निंग. तर आजपासून काकाजीची मॉर्निंग स्टार्ट झाली आहे आणि काकाजीसोबतच मी जाणार आहे. काकाजी तिकडून आपल्या ड्युटीवर जाईन आणि मी ट्युशनला जाईन. तर आज आमची मॅथची ट्युशन तर आहे, पण तसं तर काय माहीत आज पण होते नाही होत, कारण त्या दिवशी नाही झाली ती. तर आता आपण भेटूया डायरेक्ट ट्युशनमध्ये. आज कोइन्सिडेंटली आम्ही तिघी पण सोबत आलो आहे आणि त्याच्यानंतर ना मी शूट करायची असली मी कॉलेजमध्ये गेली होती, पण मी विसरली. म्हणून आता मी घरी आली आहे. म्हणजे आम्ही फक्त एक लेक्चर केला, कारण स्टुडंट पण नाही आणि टीचर पण नाही, पूर्ण कॉलेज रिकाम होतं. तर ती स्टोरी मी तुम्हाला नंतर कधी सांगेल. फक्त वॉचमॅन होते जे हजारदा येऊन बघत होते. तर सरने आमचा एकच क्लास घेतला आणि त्याच्यानंतर सगळे स्टुडंट घरी गेले, तर मी पण येऊन गेली. बस 2-3 जणं बसली आहेत, ते पण नंतर घरी आले. मी माझ्या फ्रेंडला विचारलं होतं. तर आता घरी जाऊ आणि जेवण करू, बघूया. आता 1 वाजला. मावशी आम्ही झोपली असेल किंवा जेवण केलं असेल. जेवण तर झालं असेल मावशीचं. दरवाजा लावून कोणीच नाही. डुगू, ए डुगू, डुगू. उठत असते. जेवून राहिली. थांब मी येतो. नाही मी बाबा आहे का? घे. अरे रे 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 मानस दिले मला. अरे मानस दिले ना. तर आता आपण भेटू सायंकाळी. आणि आता सॉरी आज मी काही शूट नाही केलं त्याच्यासाठी. आणि बघूया सायंकाळी कसं देत जातं. तर काकाजी पण येऊन जाईन तेव्हा भेटवेल मी. तर भेटू आपण.
तर मला माहिती आहे आजचा ब्लॉग तितका लांब नाही झाला आहे, पण आज मी खरंच शूट करायची सोयीसाठी मी जितकं केलं आहे मी तितकं ॲड केलं आहे. आणि आता आम्ही जेवण करू. मावशीचा स्वयंपाक सुरू आहे, तर आता आम्ही जेवण करू आणि भेटूया आपण उद्या. गुड नाईट. बघूया उद्याचा दिवस कसा जातो. तर गुड नाईट.